नमस्कार, मी भाग्यश्री. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. काल होता रविवार, त्यात फ्रेंडशिप डे. काहीतरी स्पेशल करायचं यासाठी 1 वाटी रवा, 1 बटाट आणि 2 कांदे याने माझा प्रश्न मिटवला. रवा भाजलेला होता, बटाट्याचे अशा काप करून पाण्यात ठेवले आणि कांदा हा भजीसाठी कापून घेतला. त्यामध्ये घातली कोथिंबीर, थोडं चवीनुसार मीठ घातलं, त्यानंतर जिरं, हळद, हिंग आणि मिरची पावडर. आणि ही आपली कांदा भजीसाठी तयारी केलेली आहे मी इथे. यामध्ये घालणारे चण्याचं पीठ आणि हे सगळं मिक्स करून ह्याच्या पाणी सुटण्यासाठी थोड्या वेळ बाजूला ठेवणार आहे. त्यानंतर बटाट्या भजीसाठी तयारी. त्यासाठी घेतलं चण्याचं पीठ. चण्याच्या पिठामध्ये घालणारे थोडंसं चवीनुसार मीठ, हळद, हिंग, जिरं. आता एकीकडे मी गोड शिरा बनवणार आहे. त्या रव्याचा गोड शिरा बनवणार आहे. त्यासाठी ते जेवढं रवा घेतला होता तेवढंच दूध गरम करत ठेवलं, तेवढंच तूप गरम करत ठेवणार आहे. दुधामध्ये घातलं केशर आणि थोडीशी वेलची पावडर. त्यानंतर जायफळ पूड. तूप गरम झालं की त्यामध्ये रवा थोड्या वेळ मी भाजणार आहे. रवा ऑलरेडी माझा कोरडा भाजलेला होता, त्यामुळे तुपात भाजायला परत जास्त वेळ लागणार नाही, पटकन भाजून होणार आहे. हे बघा, इथे माझ्याकडे ड्रायफ्रूट पावडर होती, ती देखील मी यात घातली. दूध गरम झालं, ते दूध ह्यात घातलं आणि झाकण ठेवून एक काही वेळ असं मध्यम आचेवर ठेवलं. रवा आपला मस्तपैकी फुललेला आहे. आता यामध्ये घालूया, जेवढा रवा होता तेवढी साखर घातली आणि हे मिक्स करूया आणि झाकण ठेवून ठेवूया. हे बघा, आपला रवा मस्त फुलला आहे. गोड शिरा तयार आहे आपला. आता आपण काढूया गरम गरम भजी. सर्वप्रथम मी कांदा भजी करून घेणार आहे. आपण ज्या अशा 2 प्रकारच्या भजी करतो त्या मी सर्वप्रथम कांदा भजी काढून घेते आणि नंतर बटाटा भजी काढते. कांदा भजी नंतर पुन्हा एकदा तेलात गरम करून तिचा रंग परत एकदा बदलता येतो आणि ती गरम गरमसुद्धा खाण्याची मजा येते. तर अशा प्रकारे इकडे मी कांद्याची भजीही तेलात सोडणार आहे. कांदा भजी ही मध्यम आचेवर तळून घेणार आहे, जेणेकरून ती आतूनसुद्धा छानपैकी शिजून येईल. कांदा भजीचा सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. आणि एकदा तिचा रंग थोडा बदलत चालला की तुम्ही ते गॅस फास्ट केला तरी चालेल. बघा, कांदा भजी आपली इथे तळून तयार आहे. आता ही आपण वेगळी काढून घेऊया. यामध्ये सोडा वगैरे काही घातला नव्हता, त्यामुळे ती अजिबात तेलकट झालेली नाही आहे. आता इथे मी बटाट्याचे काप घालून बटाट्याची भजी देखील करून घेणार आहे. आणि अशा प्रकारे जेवण तयार आहे. रविवार होता, त्यात श्रावणातला रविवार, फ्रेंडशिप डे, तो वाया जायला नको म्हणून हा असा खास मेन्यू बनवला. तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा. कांदा भजी, बटाटा भजी आणि गोड शिरा कशी वाटली रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.